मान नदीच्या काठावर बसलेल्या या गावात आहे 200 वर्ष जुना वाडा आणि वाड्याच्या भिंती एवढ्या मोठे की त्यावरून बैलगाडी जाऊ शकते. कुठलं गाव, काय विषय या गावाचा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपला गावरांगटा येऊन पोहोचलाय आपल्या सिरीच्या चौथ्या गावात. बलोडी पाट्याच्या या चौकातून 2 ते 3 किलोमीटर आलं की आहे बलोडी गाव. ही आहे गावची मेन पेठ आणि बाजार पटांगण जी नेहमी माणसांनी गजबजलेली असते. इथं चहा, पाणी, नाश्ता सगळं मिळतं. इथेच आहे गावातलं सगळ्यात फेमस हॉस्पिटल. इथं भरतो वर्षातून 2 वेळा सप्ताह. काय विषय या आजोबांना विचारलं त्यांनी सांगितलं. पहिला म्हणजे 4 तारखेला यंदा दत्त जयंती 5 तारखेला बसला. दुसरा आहे नाथ अष्टमी निगडे वाड्याची बरगा. आम्ही तर बारक होतो त्या वेळेला हाय असा बैलगाडी त्याच्यावरनं जाईल ह्या मापाचं वरचं टोप होतं. त्या आजोबांनी सांगितलेलं त्या जुन्या वाड्याचा काय विषय बघायला 0 मिनिटात येऊन इथं पोहोचलो. बाबो काय ते दगडी बांधकाम आणि मोठ्या लाट भिंती आणि ह्यो आहे लिगाड्यांचा वाडा. एंट्रीला मोठा लाट लाकडी दरवाजा आणि इथे भेट झाली आमची जयवर्धनशी जे या वाड्यात राहतात. त्यांनी सांगितलं हा वाडा सुमारे 200 वर्ष जुना आहे. सध्या वाड्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मग वरती जाऊन आम्ही मोठ्या लाटच्या भिंती बघितल्या आणि खरंच त्यावरून बैलगाडी जाऊ शकतात. वाडा 1.5 ते 2 एकरात पसरलाय आणि इथंच आहे खूप जुनी विहीर. दरवाजा बंद करायची सिस्टीम पण जुनी आहे. इथं फक्त कडी नसून असा लाकडी ओंडका आहे ज्याने दरवाजा पूर्ण पॅक होतो. इथंच बाजूला आहे हा पाटलांचा वाडा आणि हा वाडा आहे पंचांचा. बलोड गावचा हायस्कूल 1 नंबर आहे. एवढी मोठी बिल्डिंग, बाजूला झाड, बसायला बाकडं, वाचन कट्टा, बर्थडे बोर्ड आणि पोरांना खेळायला एवढं मोठं ग्राउंड आणि बरंच काही. एवढी मस्त शाळा असल्यानं मला नाही वाटत पोरं सुट्ट्या मारत असतील. आणि नुसतं हायस्कूल नाही तर इथली प्राथमिक शाळा आणि ही कन्या प्रशाळा पण 1 नंबर आहे. इथं आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अशी दैदिप्यमान मूर्ती. मग तिथे आम्ही आलो गावच्या पेठत असलेला आणि आपल्या भागात मी बघितलेल्या पहिल्या शनिदेव मंदिरात. इथंच बाजूला आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि इकडे आहे कुलस्वामी श्री सिद्धनाथाचं मंदिर. मंदिरासमोर असा शांत आणि निवांत मंदिर परिसर आहे. हे आहे संकटमोचक मारुतीरायाचं मंदिर आणि बाजूलाच महादेवाची पिंड आणि विठ्ठल रुक्माई. हे आहे श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर आणि ह्यो आहे ज्योतिबा चौक आणि इकडे आहे महादेवाचं मंदिर. हे आहे देशाचे रक्षण करते हुतात्मा महादेव आनंद शिंदे यांचे स्मारक आणि हे आहे बुद्ध विहार. हे आहे बलोडी गावचं ग्रामपंचायत कार्यालय आणि हे गावचं तलाठी कार्यालय. इकडे आहे आजारी पडल्या फुकटच्या उपचारासाठी सरकारी दवाखाना आणि हे आहे डाकघर आणि वाचनालय. ही आहे अख्ख्या गावाला पाणी पुरवणारी पाण्याची टाकी आणि गावात आहे वार्ताफलक जिथं महत्वाच्या सूचना लिहिल्या जातात. अजून काय असायला पाहिजे बलोडी गावात कमेंट मध्ये सांगा. आणि चला तर मग आपण भेटू आपल्या सिरीच्या पुढच्या गावात आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करून जावा.